दरम्यान उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जेव्हा आरक्षण गेलं तेव्हा गप्प का होतात असा सवाल आशिष शेलार यांनी विचारलाय। तर घाणेरडं राजकारण फडणवीस करत नाहीत, या पाठीमागे राजेश टोपे आणि पवारांचा हात असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड करतात। मराठा समाज अशा कुठल्याही शिवराळ एकेरी भाषेला समर्थन करत नाही, करू शकत नाही, करणार नाही। जे करतायत त्यांच्या मागे बोलवते धणी कोण आहेत, त्यामागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, अधिकचं मिळालं पाहिजे, हीच भाजपची आणि देवेंद्रजींची भूमिका। उद्धवजींच्या काळामध्ये तुम्हाला आरक्षण आणि त्या विषयातली भूमिका झालीच नाही, त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? पवार साहेबांच्या समर्थनाचा पक्ष ज्या वेळेला सत्तेत होता त्यावेळेला त्यातलं 1% काम झालं नाही, त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? अखंड महाराष्ट्राला आणि देशाला कळून चुकलंय की जरांगे पाटलांची नौटंकी ही कोणाच्या बोलण्यावर चालली आहे। ज्यांनी आयुष्यभर लोकांची तुतारी वाजवण्याचं काम केलं आणि त्यांना आता तुतारी निशाणीच मिळाली आहे, त्या शरद पवारांचा यामागे संपूर्णपणे हात आहे। स्वतःचा आता कुठेतरी बचाव करायचा, माझा खून होणार, मला कोणतरी मारणार, मला विष देणार, या प्रकारच्या वावड्या उठवायच्या, जनतेची सहानुभूती निर्माण करायची। आणि मी या सर्व प्रकाराला एका शब्दात तुम्हाला सांगू शकतो, तर आता महाराष्ट्रामध्ये नवीन नटसम्राट आलेला आहे। जरांगे पाटील म्हणजे नटसम्राट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।